नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वडकशिवालेत 110 एकर ऊस जळाला. वडकशिवाले तालुका करवीर येथे गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास ऊसाला आग लागून अंदाजे 110 एकरातील सुमारे 3000 टन ऊस जळून खाक झाला. यात 200 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग शॉर्ट सर्किटने लागली की अन्य कशाने लागली याचे कारण समजू शकलं नाही. याबाबतची माहिती अशी की बाचणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या स्मशानभूमीपासून पुढे ऊसाला आगीने वाऱ्याच्या वेगामुळे रौद्ररूप धारण केलं. धुराचे लोट आकाशाला भिडले होते. शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ऊसाचा पट्टा तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बिद्री व कागल येथील अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांनी सर्व आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बिद्री कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, संचालक प्राध्यापक संभाजी पाटील, संचालक आर.एस. कांबळे, कार्यकारी संचालक शेती अधिकारी बी.एन. पाटील, सहाय्यक शेती अधिकारी दीपक पाटील, शेती पर्यवेक्षक संकेत वारके, शेती मदतनीस रवी चौगले यांनी भेट दिली. के.पी. पाटील यांनी निगवे, वडकशिवाले, बाचणी येथील वाहने या ठिकाणी पाठवून ऊसाला ताबडतोब तोड लावून जळीत ऊस नेण्याची कार्यवाही केली, असे आदेश दिले. ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, पोलीस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. जळालेल्या ऊसाचे शेतकरी कारखाना सभासद असतील तर ऊसाची नोंद असेल तर टनाला 300 रुपये कापून घेतले जातात. जो सभासद नाही त्याचे टनाला 400 रुपये कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.